कोरोना संकटाचे निमित्त साधून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनासाठी शासनाकडून देण्यात येणारे अनुदान हे ग्रामपंचायती कर वसुली, लोकसंख्येचा जाचक आकृतीबंध व उत्पन्नाची अट असलेला ग्रामविकास विभागाचा 28 एप्रिल 2020 चा शासन निर्णय त्वरित रद्द करून सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाने जबाबदारी म्हणून 100% अनुदान द्यावे या मागणीसह मागील अनेक वर्षापासून प्रलंबित प्रमुख मागण्यांसाठी आयटकशी संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने 28 ऑगस्ट रोजी एक दिवसीय राज्यव्यापी कामबंद आंदोलन ग्रामपंचायत कार्यालयासमोर करण्यात आले। लोकसंख्येचा जाचक आकृतीबंध रद्द करून वेतन निश्चितीसाठी 2017 साली नेमण्यात आलेल्या अभय यावलकर समितीच्या अहवालातील शिफारस मान्य करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगर परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी लागू करा, निवृत्तीनंतर जगण्याचा अधिकार म्हणून निवृत्ती वेतन अर्थातच पेन्शनचा कायदा लागू करा, कामगार विभागाने नुकतीच जाहीर केलेली सुधारित किमान वेतन वाढ यासाठी शासन अनुदानात आर्थिक तरतूद करून सुधारित वेतन वाढ लागू करा, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन अनुदानातून कपात केलेली एप्रिल 2018 पासूनची भविष्य निर्वाह निधीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या जीपीएफच्या खात्यात जमा करा यासह अनेक प्रलंबित मागण्यांना घेऊन महासंघाच्या वतीने मागच्या जुलै महिन्यात 10 तारखेला राज्यभर आंदोलन करण्यात आले होते। गेल्या बरेच दिवसापासून आमच्या वेतनाचा प्रश्न अजिबात सुटेनासा झाला, कारण कोरोनामुळे गेल्या बरेच दिवसापासून मार्च महिन्यापासून वसुलीसुद्धा कमी असल्यामुळं गेल्या 7-8 महिन्यापासून आमचे वेतन सर्व कर्मचाऱ्यांचे थांबलेले आहे। तसेच गेल्या अनेक वर्षापासूनचा भविष्य निर्वाह निधीची रक्कम शासनाने आमच्या पगारातून कपात केलेली असून आजपर्यंत ती आम्हाला मिळालेली नाही आहे। तसेच नुकत्याच आता या कोरोनाच्या संदर्भात ग्रामपातळीवर ग्रामपंचायत कर्मचारी काम करत असताना त्यांनी जो शासनामार्फत प्रतिमाहा 1000 रुपये महिना देण्याचे कबूल केले होते, परंतु सर्वप्रथम 1 महिन्याचं फक्त 1000 रुपये मिळाले। त्यानंतर तेव्हापासून 1 पैसासुद्धा शासनामार्फत मिळालेला नाही। मात्र शासनाने अद्यापपर्यंत योग्य दखल न घेतल्यामुळे पुन्हा शुक्रवारी 28 ऑगस्टला एक दिवसीय राज्यव्यापी संप करण्यात आला। रवी पवार, अमोल पोटे, बबन पांडे, प्रकाश पांडे, सचिन बर्डे, प्रवीण वानखडे आदी ग्रामपंचायत कर्मचारी संपात सहभागी होते। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ संलग्न आयटक त्या वतीनं राज्यात आज सर्वत्र संप पुकारण्यात आलेला आहे। संपाचं कारण की गेल्या अनेक दिवसापासून ग्रामपंचायत कर्मचारी यांचे वेतन नाही आहे। आता आपण पाहतो की देशात तसेच राज्यात सर्वत्र कोरोना विषाणूची साथ असतानाही ग्रामपंचायत कर्मचारी हा अहोरात्र गाव पातळीवर आपलं कार्य करत आहे। काही शासकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना काम न करताही पगार वेतन मिळत आहे, परंतु ग्रामपंचायतचा कर्मचारी हा राबून सुद्धा याला 2 वेळचं जेवण मिळत नाही, त्याचं वेतन होत नाही। त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी हा मोठ्या अडचणीत सापडलेला आहे। संजय गारपवारसह दत्तराज इंगडे, विदर्भ न्यूज, मुर्शी।